लगबग पाठीमागे दिसते, काय सुरू आहे सध्या? ज्ञानदा तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे। जे पोलिंग एजंट आहेत ते इथं पोहोचतायत। एक मात्र खरं की बीडच्या इतिहासामध्ये सगळ्यात वादग्रस्त आणि चर्चेची निवडणूक कोणती राहिली असा जर कोणी प्रश्न विचारला तर मला वाटतं ती या बीड लोकसभेची निवडणूक राहिली। कारण बीड जिल्ह्यामध्ये जो काही जातीय तेढ निर्माण झाला होता या निवडणुकीमध्ये तो आपल्याला पाहायला मिळाला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्यातल्या या सगळ्या लढतीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उभा केलेल्या मराठा आरक्षणाचा किती परिणाम होतो ही सांगणारी ही निवडणूक आहे। त्यामुळे महाविकास आघाडीच्या बाजूने ज्यावेळी या ठिकाणी लोक उभा टाकले होते त्यामध्ये मराठा आरक्षणाचा एक मुद्दा होता। पंकजा मुंडे यांनी संघर्षामध्ये हा मतदारसंघामध्ये प्रचार केला। लोक त्यांच्या अंगावरती आले, कुठे त्यांना गाडीतून खाली उतरू दिलं नाही आणि त्यामुळे असा वैयक्तिक स्वरूपाचा सुद्धा संघर्ष या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। या संघर्षाचा निकाल लावणारी ही निवडणूक आहे। अगदी काही मिनिटांमध्ये आपल्याला पहिले कौल जवळपास 34 फेऱ्या सगळ्यात जास्त असल्या तरी बीड लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात सर्वाधिक उमेदवार असल्यामुळे सगळ्यात उशिरा कौल हा बीडचा येणार आहे। अर्थात हा कौल सगळ्यात आधी आपण सांगणार आहोत। अगदी बरोबर आहे की शेवटच्या क्षणापर्यंत ज्या जागांचं काउंटिंग सुरू असेल, एकेका मताची मोजणी इम्पॉर्टंट असणार